back then there wasn't any swing or stuff like that here. They've even put up a swing and stuff over there. There are new activities set up here, and security has also been arranged. Here you can check out the security, put up small hurdles, make it a game. Let me show you more. मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉग घेऊन आलो आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर. तरी आज आपण बघूया कसा आहे आपला आजचा ब्लॉग. आणि थंडी भरपूर लागलेली आहे, जेणेकरून माहितीच आहे आपल्याला. तरी घातलेले स्वेटर वगैरे, थंडी फुल जोरात चाललेलो आहे. आता आपण स्टेशनला जाऊ. आणि माझ्या गेल्या वेळची एक टाईमपासून अशी एक व्हिडिओ बनवलेली मी, ती तुम्हाला शेअर करीन. तर तुम्हाला ती कशी वाटली तर तुम्ही सांगा. म्हणजे गेलं म्हणजे भरपूर टाईम झाला. आता ब्लॉगमध्ये रोजचं तेच दाखवणं ते मला काही बरं नाही वाटत. काहीतरी वेगळं काहीतरी दाखवायचं म्हणून काहीतरी दाखवायचं दुसरं. म्हणजे मी CSTला गेलो, त्या साईडचा हा तो ब्लॉग म्हणजे असंच बनवलेलं. त्याला ब्लॉगमध्ये घेतला तरी चालेल, असं काही प्रॉब्लेम नाही. त्याची क्लिप तुम्हाला दाखवतो, आणि त्यातली कशी व्हिडिओ वाटली तुम्ही नक्की सांगा. तिथे काय चुकलं काय ते. जस्ट टाईमपास म्हणून चालू केलेलं मी. भरपूर टाईम झाला त्याला, तरी पण महिन्याच्या अगोदरच गेला. तर बघा कसं काय. आणि आम्हाला इकडचा प्रवास दाखवतो. मध्यंतरी जेव्हा आपण घाटकोपरला पोचू त्यानंतर तुम्हाला ती क्लिप दाखवीन. ठीक आहे. थंडी भरपूरच आहे. माझं एक पर्सनल ओपिनियन आहे, म्हणजे मी माझ्यापुरतीच, म्हणजे मी भरपूर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये जे जे करायचं असतं मला, त्याच्याबद्दल मी ते अर्धवट सोडून जातो. ह्यावेळी मी जो आता ब्लॉगिंगचा जो विचार घेतला आहे तो माझ्या मनामध्ये कायम ठसून राहिला पाहिजे, जेणेकरून हा ब्लॉगिंग मी किती वर्ष किंवा किती महिने किती दिवस चालतोय ते बघूया. काय माहिती गिव अप करीन की नाही करीन ते तर नंतर मी ट्राय करत राहीन. की भली मला कॉन्टेंट नाही भेटला तरी पण मी असं तरी करत राहीन, असं तरी बोलत राहीन. आपण पोचलेलो आहे स्टेशनला. दाखवतो. नमस्कार मित्रांनो, दुपारचे वाजले आहेत 3, म्हणजे 2:45 वाजलेत. आणि आपण येऊन भरपूर खूप टाईम झाला, आणि मध्ये भरपूर काही काम होतं. त्या हिशोबाने टाईम पण भरपूर झाला जेवायला. तर आज अंड्याची भाजी म्हणून बनवून दिले, तर ते खाते. त्या करून आज भरपूर काम होतं आणि रश पण भरपूर होता. म्हणजे खाली उतरताच कोणाचा नाही कोणाचा कॉल येत होता. म्हणजे इथं वरती आला का कॉल आला आहे, तिकडे गेला का कॉल आला आहे, असं करता करता आता काहीतरी 2:30 वाजता परत कॉल आला. मग वापस खाली गेलो, मटेरियल घेतलं आणि इकडे आलो. मग त्याच्या कारणाने असा हा टाईम जातो आहे माझा, आणि असा घालायला लागतो टाईम थोडाफार. आणि काय नाही, तर बघू आता संध्याकाळचा कसा प्रवास आहे, आणि तुम्हाला क्लिप
बघितलं तर तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर करा. म्हणजे मी जास्त काही काढले ना, म्हणजे परत दिवशीचं जास्त लांब दूरची गोष्टी नाही. आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नक्की मी जेवतोय काय ते पण दाखवतो तुम्हाला. ही आहे अंड्याची भाजी आणि हा आपला असा सेट. ठीक आहे मित्रांनो, आपण भेटूया संध्याकाळी किंवा असं मध्यंतरी भेटलो तर मध्यंतरी भेटू. आणि लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. चला येतो फोर्ट मार्केट साईडला आणि तिकडून आपण पिक्चरला वगैरे जाऊ. तसं मी एकटाच आलेलो आहे आणि तिकडनं मग मित्रांना वगैरे भेटीन. असं काय कुलाब्यातले जेवढे माझे एक दोन मित्रच आहेत, जास्त नाहीत. तर जे अवेलेबल भेटतील त्यांनाच भेटणार. आणि बघूया कसा आजचा प्रवास आहे, मला सांगतो आणि तुम्हाला इकडचं दृश्य दाखवतो. चला. आपण कसं काय जास्त फिरत नाही, पण ह्या टायमाला जरा फिरायला आलो आहे. थोडा स्वतःसाठी पण टाईम द्यावा प्रत्येकाने. जसं काय आपण कधीतरी येतो स्वतःसाठी, जरा एक 5-10 मिनटं किंवा एक दिवस तरी अख्खा पूर्ण तरी टाईम द्यावा, स्वतःची बात करावी असंच मला वाटतं. आणि आपण आता रस्त्याने चालतोय आणि मग दाखवतो इकडचा प्रवाससुद्धा. तर बघा लोकांची किती गर्दी आहे इकडे. आपल्याला रस्त्यामध्येच हा गार्डन भेटलेला आणि तिकडनं आपण बोललो जरा इकडचं राऊंडअप. म्हणजे ह्याच्या अगोदर इकडे काम चालू होतं आणि आता इकडे भरपूर चांगलं बनवलेलं आहे गार्डन. तुम्हाला बघतायच तुम्ही, लोक इकडे येतात वगैरे. आणि हा माझा जुनाच गार्डन आहे. असं मी पहिला इकडं भरपूर वेळेला यायचो आणि माझा कॉलेजसुद्धा इथे सिद्धार्थ कॉलेजला मी होतो. तिकडनं जर कधी टाईम भेटला तर मी इकडं नक्की यायचो. पण पहिला कसं इकडं काही ना काहीतरी काम भरपूर 1-2 वर्ष तरी कामच आहे. 1 वर्ष तरी बहुतेक 1 का 2 वर्ष बहुतेक काम चालू होतं इकडे. त्या कारणाने हा गार्डन जरा बंद होतं. हा गार्डन चालू केलेलं आहे. तुम्हाला इकडचे स्पॉट दाखवतो जरा. तर आपण हे हर्निमन सर्कलला आलेलं आहे, हर्निमन सर्कल गार्डनला. आता इकडे झुला वगैरे, पहिला झुला वगैरे नव्हता तर इकडे झुला वगैरेचं पण हे केलेलं आहे. नवीन नवीन गोष्टी ॲक्टिव्हिटी तयार आहेत इकडे. आणि सिक्युरिटीसुद्धा ठेवलेले आहे इकडे. सिक्युरिटी पहिला पण होते आणि आता पण आहे. फक्त लहान पोरांना चालावड आहे, म्हणजे असं खेळायला तिथे मोठी पोरंसुद्धा खेळले जातात. म्हणजे मोठे माणसं आहेत ते लोक पण आहेत. तुम्हाला दाखवतो अजून. बघत आहात इकडे बसायला सुद्धा हे केलेलं आहे. असं सुंदर नजारा तुम्ही बघत आहात. मित्रांनो, आपण निघालेलो आहे आपल्या रोजच्या प्रवासाला आणि आपण आता चालत आहोत आणि मेट्रो पकडून आपण निघू. आणि सांगायचं हेच आहे की तुम्हाला जी क्लिप टाकलेली, म्हणजे CSTला गेलेलो तिकडे मी जास्त काय तिथे शूट केलं नाही. थोडा तिकडं केलं, म्हणजे तिकडं मला पिक्चरला गेलेलो तिकडचं पण नाही मी दाखवलं तुम्हाला, कारण मला तो टाईमच भेटला नाही. ह्याच्यामध्ये घाई गडबडीमध्ये तिकडं पण जरा घाई गडबड झाली. माझा फोन पण चार्जिंग उतरलेली, त्या कारणामुळे मला तो काही शूट करायला लागेल ना, भेटला नाही मला. तरी मी नॉर्मली काय फोटो काढलेले दुसऱ्यांच्या फोन. माझा अजून एक फ्रेंड होता
त्याच्या फोनमधनं फोटो घेतले आणि ते थोडेफार टाकलेत गेटअप इंडियाचे. आता आपण येऊ आपल्या परत टॉपिकवर. आणि जसं की आपण इथे चालत आहे, आता आपण पोहोचू मेट्रो स्टेशनला. तिकडनं आपला जो आहे तो प्रवास बघूया. आणि मी भरपूर टाईमपासून एम नाही केलेला आहे ते लाईक्सचा वगैरे. ह्या व्हिडिओला किती लाईक्स आणि किती सबस्क्रायबर वाढतात त्या हिशोबाने मला माहिती पडेल की नक्की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये काय पॉवर आहे की नाही, की अजून काय नवीन करायला भेटेल. जर नाही झालं तर आपण नवीन काहीतरी अजून एक म्हणजे चांगला काहीतरी कॉन्टेंट बघू, अजून ट्राय करू, जेणेकरून मला माहीत तर पडेल नेमकं करायचं आहे काय. ही जर्नी तर आपली स्टार्टच आहे, त्या हिशोबाने आपल्याला माहीत पडेल की नेमकं काय करायचं. आणि अजून एक सांगायचं होतं, डोक्यात होतं ते विसरून गेलो. आता आपण जसं आहोत तसं इकडून प्रवास चालला आपला. भेटूया स्टेशनला, मेट्रो स्टेशनला. मित्रांनो, गाई कशी झाली अशी गाई गुरांसारखं झालंय. जसं काय मालक येतो आणि सोडून जातो चारा चारा आणि परत या घरी म्हणजे परत घ्यायला येतो. तर त्या जागी आपण स्वतः जातोय आणि स्वतःच चरून येतोय. आणि चारा म्हणजे काय, नोकरीमधले भेटलेली सॅलरी. चला बघूया प्रवास. आपण परत भेटू. अगला स्टेशन आपण आलेलो आहे घरी. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला, तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नका करू, काही प्रॉब्लेम नाही. जमलं तर करा, आवडलं तर लाईक करा, आवडलं तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर आवडलं तर. आजचा ब्लॉग इथं सेंड करू. आपण घरी पोचलेलो आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.